हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया बहरेल प्रेम कथेच्या नवीन भागाला. दादा, काय झालं? तू खूप सिरियस दिसत आहेस आणि तू मला इतक्या घाईने इथे का बोलावलं? आरवने खूप गंभीर होऊन विचारलं. आता ते दोघे भाऊ स्टडी रूममध्ये होते. डिनर झालं तसं अभिने आरवला बोलून घेतलं होतं आणि अभिला इतकं सिरियस बघून आता आरव सुद्धा सिरियस झाला होता. आरव, आधी तू बस. अभिने त्याला समोर चेअरवर बसायला सांगितलं. तसं आरवने सुद्धा बसून घेतलं आणि अभिला बघू लागला. आरव, आता तुला हे सगळं थांबावं लागेल आणि जास्तीत जास्त प्रिन्सेसची काळजी घ्यावी लागेल. ही गोष्ट मी आताच खरी सांगू शकत नाही, पण बोलून अभि थांबलं. तसा आता आरव आणखी काळजीत पडला. म्हणजे त्याचा दादा, जो नेहमी त्याला त्याच्या गुडियापासून दूर राहायला सांगतो, आज स्वतःच तिची काळजी घ्यायला सांगतो आहे. त्यात तो हेही बोलतो आहे की तो ही गोष्ट आताच घरी सांगू शकत नाही. म्हणजे नक्कीच खूप खूप सिरियस असे काही आहे. त्याशिवाय त्याचा दादा इतका घाबरणारच नाही. काय झालं दादा? डॉक्टर काही बोलले का? गुडिया गुडिया ती ठीक तर आहे ना? आरवने काळजीने विचारलं. आता त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. वेदांतिकाला काही झालं याच विचाराने त्याच्या डोळ्यात भीती उतरली होती. प्रिन्सेस ठीक आहे, पण आता तिला खूप केअरची गरज आहे. ऑफिसमध्ये तर मी असेलच, पण मी नसल्यावर घरी तुलाच तिची काळजी घ्यावी लागेल, अभि म्हणाला. ते तर मी घेईनच दादा, पण नेमकं तिला झालं तरी काय सांगशील का? आरवला आता वेदांतिकाची खूपच काळजी वाटत होती. आरव, प्रिन्सेस प्रेग्नेंट आहे, अभि म्हणाला. तसा आता आरव शांत झाला. पण अभि आता काय म्हणाला हे त्याच्या डोक्यापर्यंत पोचायला थोडा वेळ लागेल. पण जसं त्याला समजलं तो आनंदाने उडालाच. काय? अरे म्हणजे काका मी काका होणार आहे? वाव, ही किती मोठी गुड न्यूज आहे. आरवने आनंदातच अभिला घट्ट मिठी मारली. कॉंग्रॅच्युलेशन दादा, तू तू बाबा होणार आहेस. आपल्या घरी छोटं बाळ येणार आहे. तुझी प्रिन्सेस, आपली गुडिया आई. आरव खूप आनंदाने बोलला. बोलता बोलता त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. पण पण तू असं का बोलतो आहेस की ही गोष्ट आता घरी सांगायला नको? आरव अभिपासून थोडं बाजूला होत विचारलं. आरव, तेच सांगायला मी तुला इथे बोलावलं आहे, अभि म्हणाला. तसा आता आरव सुद्धा शांत होत समोरच्या चेअरवर बसला. मग अभिने त्याला सांगायला सुरुवात केली. तसे तसे आरवचे भाव बदलत होते. काय? आरव जोरात ओरडला. हो, आणि म्हणून सध्या तरी आपल्याला ही न्यूज लपवावी लागेल. जोपर्यंत मी त्या व्यक्तीचा शोध नाही घेत, आपल्याला प्रिन्सेसला जपावं लागेल. कारण मला पूर्ण खात्री आहे तो माझ्याशी वेळ काढण्यासाठी प्रिन्सेसला सुद्धा हार्म करू शकतो. आणि आता तर आमचं बाळ सुद्धा आहे, तो त्याला सुद्धा हार्म. दादा, अरे, अभि बोलत होतास की आरवने त्याला मधातच थांबवलं. तर अभिला सुद्धा आपण आता बोलण्याच्या ओघात काय बोलून बसलो हे आठवून त्याच्या अंगावर सरकन काटा झाला. त्याचं बाळ आणि त्याच्या प्रिन्सेसला काही झालं तर हा विचारही त्याला नको होता आणि त्याने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. दादा, तू टेन्शन नको घेऊस. मी गुडियाची पूर्ण काळजी घेईन. आता जा आणि आराम कर. गुडिया वाट बघत असेल. आरव हसत म्हणाला. तसा अभिसुद्धा हलकासा हसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून खोली बाहेर निघाला. आरव, मी तुला डाएट चार्ट फॉरवर्ड करतो आहे. त्या अकॉर्डिंगच प्रिन्सेसची काळजी घ्यायची. लक्षात असू दे. अभि आरववर नजर रोखत बोलला. कारण त्याला आपल्या आगाऊ भावावर आणि आपल्या प्रिन्सेसवर
गाडीचाही भरोसा नव्हता. म्हणून त्याने डोळ्यांनीच आरवला वॉर्निंग दिली आणि निघून गेला. तसा आरव सुद्धा हसतच तिथून बाहेर पडला. आता तर त्याच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली होती. तो काका जो होणार होता. इकडे अभि आपल्या खोलीत आला. तशी त्याची नजर आपल्या प्रिन्सेसला शोधू लागली, पण त्याला ती कुठेही दिसली नाही. कदाचित ती वॉशरूममध्ये असेल असे वाटून अभि तिकडे गेला. त्याने बाहेरूनच आवाज दिला, पण आवाज आला नाही. म्हणून त्याने दार उघडून पाहिलं, पण तिथेही ती नव्हती. तसा आता त्याला वेदांतिकाची काळजी वाटू लागली आणि त्याची भिरभिरती नजर सगळीकडे फिरू लागली आणि त्याला बाल्कनीचा दार उघडा दिसला आणि त्याचे पाय तिकडे वळले. तर त्याची प्रिन्सेस आता रेलिंगवर हात ठेवून वर बघत होती. एक हात तिचा पोटावर होता आणि वाऱ्याच्या झुळूकने तिचे ते सिल्की केस उडत होते. बेबी, तुला माहिती आहे, जेव्हापासून मला समजलं की तू येणार आहेस तेव्हापासून मी खूप खुश आहे आणि तुझे डॅड ते सुद्धा. पण बेबी, मला थोडी भीती पण वाटत आहे. म्हणजे आज जे झालं ते पुन्हा झालं तर? ते तर आज डॅड वेळेत आले म्हणून, नाहीतर काही झालं नसतं प्रिन्सेस. मागून अभिचा आवाज आला. तसं वेदांतिकाने तिकडे वरून पाहिलं. हो प्रिन्सेस, तर काहीच झालं नसतं आणि यापुढेही होणार नाही, कारण मी नेहमीच माझ्या प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेस सोबत असेल, अभि जवळ येत म्हणाला आणि त्याने मागूनच वेदांतिकाला मिठीत घेतली. तसे त्याचे दोन्ही हात वेदांतिकाच्या पोटावर आले. त्याचा तो स्पर्श अनुभवून वेदांतिकाने आपले डोळे मिटून घेतले. आणि तुम्हाला हे कसं माहीत की लिटिल प्रिन्सेसच येणार? माझा प्रिन्स सुद्धा येऊ शकतो ना? वेदांतिका अभिच्या हातावर आपले हात ठेवत बोलली आणि तिने मागे झुकत स्वतःचा भार अभिवर टाकून दिला. मला माहिती आहे, कारण मला जे हवं ते मला मिळतेच आणि मला अगोदर आपली लिटिल प्रिन्सेसच हवी आहे. तो तिला आणखी आपल्या जवळ ओढून घेत म्हणाला, पण मला माझा प्रिन्स हवा आहे, अगदी माझ्या या प्रिन्ससारखा. वेदांतिका अभिच्या गालाला हात लावून बोलली. ते नंतर, आधी प्रिन्सेस. नाही प्रिन्स. त्याची अशी पैज लागली होती. बरं, जे होईल ते तर आपलंच बाळ असेल ना, आपल्या प्रेमाची निशाणी. मग प्रिन्स असो की प्रिन्सेस, दोघेही सारखेच आहेत मला. अभि ते थांबत बोलला, कारण त्याला माहिती होतं कुणाला तरी माघार घेतल्याशिवाय ते काही थांबणार नाही आणि त्याचे प्रिन्सेस काही माघार घेणार नाही. म्हणून अभि स्वतःच हरला. तसंही तिच्याशी लग्न झाल्यापासून कुणाही समोर न हरणारा तो या नाजूक बाहुलीपुढे नेहमीच हरायला लागला होता. अहो, ते बघा तुटता तारा, वेदांतिका वर इशारा करत म्हणाली. तसा अभिसुद्धा तिकडे बघू लागला. अहो, तुम्हाला माहिती आहे का, कोल्हापूरला सगळे बोलायचे की याला बघून काही मागितलं ना की पूर्ण होते. तुम्ही सुद्धा आपली इच्छा मागून बघा. मी सुद्धा मागते, बघू कुणाची इच्छा पूर्ण होते ते. बोलत अभिने डोळे मिटले. माझी काही इच्छा नाही, फक्त माझी प्रिन्सेस आणि माझं बाळ सुखरूप राहू दे. बाकी तू माझ्या प्रिन्सेसची इच्छा पूर्ण कर. प्रिन्सेस, चल आता, खूप उशीर झाला आहे. तुला आता वेळेत झोपायला हवं, अभि म्हणाला आणि वेदांतिकाला घेऊन आत आला. त्याने बाल्कनीचा दार नीट लावून घेतला. नंतर तो वेदांतिकाला बेडवर घेऊन आला आणि तिला बेडवर झोपविलं. अहो, मला खरंच झोप येत नाही आहे, वेदांतिका बारीक चेहरा करून म्हणाली. प्रिन्सेस, जर वेळ दुसरी असती ना तर आज मी सुद्धा तुला झोपू दिलं नसतं, पण आता सध्या तरी मला तसं करता येणार नाही.
अभि मिश्किलपणे म्हणाला. तर त्याचं ऐकून वेदांतिकाने त्याला लाजतच एक फटका दिला. जा तिकडे, वेदांतिका लटक्या रागात बोलली आणि आपला चेहरा फिरवून घेतला. अरे आता मी काय केलं? खरं तेच तर बोललो. जर आज ही न्यूज मिळाली नसती तर. किती निर्लज्ज आहात तुम्ही. असं कुणी बोलतं का? उघड उघड, वेदांतिका त्याच्या ओठांवर बोट ठेवत बोलली आणि अभिला बघू लागली. त्याला तसं बघताना बघून आता तिचाही ताबा सुटत चालला आणि ती हळूहळू अभिच्या चेहऱ्याजवळ झुकू लागली. दोघेही एकमेकांना बघत एकमेकांजवळ आले आणि दोघांच्याही भावनांचा बहर आला. 5 मिनिटांनंतर जेव्हा वेदांतिकाला श्वास घ्यायला त्रास झाला तेव्हा अभिने तिला सोडली आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत होण्यास मदत करू लागला. प्रिन्सेस, आर यू ओके? त्याने काळजीने विचारलं. वेदांतिका श्वास घेत बोलली. प्रिन्सेस, आता तू झोप, बोलून त्याने वेदांतिकाला नीट झोपण्यास मदत केली आणि स्वतःही तिच्या बाजूला आडवा झाला. तशी वेदांतिका त्याच्या कुशीत शिरली. त्याने सुद्धा आपल्या प्रिन्सेसला हृदयाशी लावून घेतलं. मध्यरात्री, अहो, ऐक, अहो, प्लीज उठा ना, अहो. वेदांतिकाचा वेदनेने कणवण्याचा आवाज अभिच्या कानी पडला आणि अभि प्रिन्सेस बोलून झटक्यात उठून बसला. समोर पाहिलं तर वेदांतिका पोटावर हात ठेवून वेदनेने रडत होती. प्रिन्सेस बच्चा, काय झालं? काय होते आहे? खूप खूप त्रास होतो आहे का? अभि काळजीत वेदांतिकाजवळ सरकून तिच्या पोटावर हात ठेवून विचारलं. ओहो, माहिती नाही, अचानक पोटात दुखायला लागलं, त्यात तुमचा पाय, बोलून वेदांतिकाने आपले ओठ दाबून घेतले. आपल्या वेदना कंट्रोल करू लागले. तसं आता अभिला काही सुचणंच बंद झालं आणि तो अस्वस्थ होऊन गेला होता. अहो प्लीज, काही करा ना, आपलं बाळ. म्हणून वेदांतिकाने पुन्हा आपल्या पोटाला धरून घेतलं आणि बेडवर आडवी झाली. प्रिन्सेस, ओठ बच्चा, तू अशी हिंमत नाही हारू शकत. काही नाही होणार आपल्या बाळाला. अभि तिच्या गालावर थोपटून जागा करू लागला आणि अचानक तो प्रिन्सेस म्हणून जोरात ओरडून बसला. त्याने पटकन बाजूला वळून पाहिलं तर वेदांतिका शांत झोपली होती. तिचे हात आता आपल्या पोटावर होते. ते बघून अभिने आपल्या केसात हात फिरवत स्वतःला शांत करून घेतलं. हे स्वप्न होतं आणि स्वप्नच राहणार. मी कधीच माझ्या प्रिन्सेस आणि बाळाला काही होऊ देणार नाही, बोलून अभिने आधी वेदांतिकाच्या कपाळावर ओठ टेकवले आणि नंतर तिच्या पोटावर आपला हात ठेवला. एक आई आपल्या बाळाला पोटात वाढवत असली तरी बाबा आपल्या बाळाला तेव्हापासूनच जपत असतो. म्हणून तर त्याला त्रास तर होणार नाही ना, आपल्या हातपाय तर लागणार नाही ना, म्हणून कितीतरी वेळा तो रात्रीचा जागत असतो आणि स्वतःच्याच बेडवर झोपायला घाबरत असतो. का? तर फक्त त्याच्यामुळे त्याच्या होणाऱ्या बाळाला कुठलाही त्रास होऊ नये. आईच्या मनाची भीती सगळ्यांना दिसते, पण बाबाचं मन, त्याची भीती मात्र नेहमी लपूनच राहते, जसं त्याचं प्रेम राहते. म्हणून बोलत जरी नसले आणि दाखवत जरी नसले तरी त्यांचं प्रेम समजून घ्या, कारण कधी कधी स्पर्शसुद्धा खूप काही बोलून जातो. अभि तसाच उठला आणि वेदांतिका आणि आपल्या मनात त्याने उशाची भिंत उभी केली आणि अलगद दुसऱ्या बाजूला झोपला. अभिच्या मनातली भीती ठरेल का खरी? अभिला समजेल का ज्योती आणि राघवचं सत्य? कुठे आहे खरी ज्योती? वेदांतिकाची न्यूज कळेल का ज्योतीला? काय असेल अभिचं पुढचं बघू पुढील भागात लवकरच. तोपर्यंत आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा पाठिंबा हीच माझी खरी ताकद आणि माझ्या लिखाणाची शाही आहे. धन्यवाद.